भागवत अध्याय क्रमांक 7. काल आपण 42 नंबरचा श्लोक पाहिला का नाही. यदू आणि अवधूताचा संवाद चाललेला आहे. राजा यदू आणि अवधूत दत्तात्रय यांचा संवाद चाललेला आहे. तर दत्तात्रय यदुराजाला 24 गुरुचं वर्णन सांगतात. त्यापैकी आपण पहिला पृथ्वी पाहिला, पृथ्वीमध्ये पर्वत वृक्ष का नाही हा पाहिला, दुसरा वायू पाहिला, तिसरा काल आपण आकाश पाहिला. आकाशामधून त्यांनी काय सांगितलं, काय शिकलो म्हणले मी आकाशामधून. आकाश जसं सगळ्या ठिकाणी असून कसं आहे, ते निर्लिप्त आहे का नाही, अलिप्त आहे सगळ्यापासून. सगळ्या ठिकाणी आहे पण सगळ्यापासून कसं आहे, अलिप्त आहे. तसं साधकाने तसं साधून काय केलं पाहिजे, सगळ्या कर्मामध्ये सगळ्या विषयामध्ये राहून कसं राहिलं पाहिजे, त्याच्यापासून अलिप्त राहिलं पाहिजे. हा गुण मी त्याच्याकडनं घेतला आणि तो मी काय केला, माझ्या त्या आचरणामध्ये आणला. आता श्लोक क्रमांक 43. तेजोबन्नम मर्यम भावार धादे वीर्यो निरेते न स्पृश्यते नभस्तद्वम तत्काल सृष्टी गुणे पुमाम. श्लोक क्रमांक 43. तेज, पाणी आणि पृथ्वी यांचा विकाररूप पदार्थांनी, वायूने प्रेरणा दिलेल्या मेघांनी आणि काळाच्या मर्यादेत उत्पन्न झालेला देह आदींनी ज्याप्रमाणे आकाशबद्ध होत नाही, स्पर्शले जात नाही, त्याप्रमाणे पुरुषही आत्मावरील पदार्थाची संबंध होत नाही. झालं तर मला होते खाल नाही का आपलं. बरोबर आहे. हा 43 नंबर श्लोक झाला होता. 44 श्लोक. स्वच्छ प्रकृतितम सिद्धोम माधुर्य स्थितान भ्रूनाम मुनी पुन्नात्म्यानम मित्र मिक्षोपस्पर्श कीर्तने. श्लोक क्रमांक 44. निर्मल लोकांवर सहज स्वभावाने प्रेम करणारा, मधुर भाषण करणारा, मनुष्याचे तीर्थस्थानच होण्याच्या योग्यतेचा असा जलासारखाच मुनी दर्शन, स्पर्श व कीर्तन यांच्या योगाने लोकांना पापापासून पावन करतो. आता आपण उदक म्हणजे पाण्यापासून मी काय शिकलो, पाण्याला मी गुरु मानलं, त्याच्यापासून काय शिकलो ते आज सांगितलं आपल्याला. लक्षणे पाथा जळ स्वभावे अति निर्मळ प्रकृतीस्तव कोमळ मधुर केवळ सर्वाशी. काय सांगतात बघा. जळाची लक्षणे जर पाहिले, जळ म्हणजे पाणी, पाण्याचे लक्षण जर पाहिले तर ते स्वभावता कसं आहे, निर्मळ होत राहतं का नाही, निर्मळ आहे पाणी. आणि जर त्याच्यामध्ये आपण काय भेसळ केलीच, जे वाथा पाणी असतं ना त्याच्यामध्ये आपण काय मिसळलं तर ते काय होतं, ते सुद्धा परत निर्मळ होत चालतं, शुद्ध होत चालतं पाणी हळूहळू हळूहळू. तसं सर्वाशी मधुर आणि मृदू असतंय. तसं का नाही, पाणी कसं असतं सगळ्याला मधुर म्हणजे गोड लागतं प्यायला, आणि कसं असतं मृदू म्हणजे मऊ. ते काही लागतं का, निबार म्हणजे असं त्याने मार बसतो का, नाही, कसं मऊ येते. अगदी त्याप्रमाणे म्हणजे पवित्र होवाया प्राणी याशे तीर्थे तीर्थत्व उदकाशी इतुके लक्षणे योगी याशे अहर्निशा असावी. जीवाने पवित्र व्हावे. बघा, प्रत्येक जीवाला पवित्र व्हावं लागतं का नाही. मग त्याला जर पवित्र व्हायचं असेल तर त्याने काय केलं पाहिजे, तीर्थाच्या ठिकाणी जलाला तीर्थत्व येते. हेच असणार पाणी. जसं तीर्थाच्या ठिकाणी गेल्यावर त्याला काय होतं, असं वडा आहे, वड्यामध्ये किती घाण पाणी असतं, वड्यातून वाहून जाणार पाणी, सगळ्या गावाची घाण ती वाहून घेऊन जात असतं. पण तोच वडा पुढे नदीला जाऊन मिळतो, आणि नदीला जरी मिळाला पण तीच नदी ज्या एखाद्या ठिकाणी तीर्थ जर असेल तर तेच पाणी काय होतं, अमृत होतं, अमृत पवित्र होतं का नाही. म्हणजे तीर्थामुळे त्या पाण्याला पवित्रता आली, शुद्धता आली. का नाही, कशामुळे आली, तीर्थामुळं. तसंच त्याच्याच योगाने म्हणले अंगी ही अशीच लक्षणे असावीत. कुणाच्या साधकाच्या कशी, अशी लक्षण निर्मळ लक्षण असावी, निर्मळ. उदकी घाले जय समळ ते स्वभावे करी निर्मळ परीन धरी अहंबळ जे म्या शाळिले. बघा, पाण्यात जर कुणी शिरला तर त्याला पाणी स्वच्छ करते. त्याच्या अंगाला काय लागलेलं असेल तर पाणी काय करतं, सहज धुवून काढतं. ते म्हणत नाही मी आता तुला पापी मी धुणार नाही, तुला घाणी, मग तुझं मी ती घाण काढून घेणार नाही. त्याचं कामच आहे ते काय, स्वच्छ करीत राहणं, प्रत्येकाला स्वच्छ करत राहणं. पण मी त्याला स्वच्छ केले असा अभिमान मात्र त्या पाण्याच्या ठिकाणी नाही. आहे का पाण्याच्या ठिकाणी अभिमान, मी एवढ्यांची तृष्णा बागवतो नाही, एवढ्या सगळ्यांचं मळ मी सगळ्या अंगाचं मळ काढून टाकतो, असं वागते कधी पाण्याला, कधीच नाही. त्याचा अभिमान त्याला कधी नाही. तैशे योग्याशी भजनशीळ भावे भाविक जे केवळ त्यांचे निरसोनी कळीमळ न धरी बळ गुरुत्वे. त्याचप्रमाणे म्हणले योगी भाविकांच्या पातकांचा नाश करतो. बघा, योगी साधक किंवा साधू काय करतो, जे भाविक असतात ना, भाविक म्हणजे
ज्याला त्या भगवंताची प्राप्ती व्हायची इच्छा आहे ना, तळमळे ना, म्हणजे थोडक्यात ज्याला अनुताप झालेला आहे किंवा जो मुमुक्ष आहे, असे जे मुमुक्ष येतं अशा मुमुक्षांच्या पापांचा नाश करतो. पण त्याबद्दल गुरुत्वाचा अहंकार धरत नाही की आता मी तो माझा शिष्य झाला आणि मी त्याचा गुरु झालो, असा अहंकार तो कधी धरत नाही. प्राणो गेला तरी प्राणियाशी, कठिनत्व उपजेना मानशी, जे जे भेटे तयाशे, मृदुता कैसे वर्तत. बघा, जरी स्वतःचा प्राण जाण्याची वेळ आली, स्वतःचा प्राण जाण्याची वेळ जरी आली, तरी प्राणी मात्र बद्दल त्याच्या मनात कठोरपणा कधी उपजत नाही. कधी गुण यायचो आपल्याकडे हा, मृत्यू म्हणजे काय, प्राण जायची जरी वेळ आली त्याची, तरी तो बाकीचे जे प्राणीत ना, त्या प्राणी मात्राबद्दल त्याच्या मनात अजिबात कठोरता येत नाही. काय येत नाही? कठोरता येत नाही. कठोरता प्राण जायची वेळ आली तरी पण. मग त्याने किती सहन करायचं बरं. मुक्ताबाई उगच म्हणत नाही ज्ञानेश्वर महाराजांना, काय योगी पावन मनाचा, सहाय्य अपराध जनाचा. काय कर, जो योगी मनाचा काय पावन झालेला आहे ना मनाने, असा जो योगी झालेला आहे ना, त्याने काय करावं म्हणले, जनाचे अपराध सहन करण्याचे सामर्थ्य त्याच्यामध्ये असावं. जनाने म्हणजे समाजाने किती जरी अपराध त्याच्यावर अन्याय केला ना, तरी तेवढी सहन करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असली पाहिजे. का नाही, हे सांगितलं ना. असं असेल तरच म्हणले काय, तर तो योगी. तसं एकनाथ महाराज हे सांगतेत, काय सांगतेत, अवधूत सांगतेत यदुराजाला, म्हणले जसं पाणी काय करतं, सगळ्यांचं मल धुवून काढतं. कुणावर असं म्हणत नाही की तो तुले पापी, तुले पुण्यवाणी, तुले चांगला, अजिबात नाही. जे येईल त्याला निर्मळ करत राहतं. नुसतं निर्मळ करत नाही तर निर्मळ करून त्याचा अभिमान धरत नाही की माझ्यामुळे तो निर्मळ झाला म्हणून, असं अभिमान धरत नाही. तसं त्याप्रमाणे म्हणले, स्वतःचा प्राण जाण्याची वेळ जरी आली तरी प्राणी मात्राबद्दल कुणी, योग्याने का नाही, साधूनी, साधकानी, स्वतःचा प्राण जाण्याची वेळ जरी आली तरी प्राणी मात्राबद्दल त्याच्या मनात कठोरपणा काय होत नाही, उपजत नाही, म्हणजे तयार सुद्धा होत नाही. थोडा सुद्धा कठोरपणा तयार होत नाही. कारण जो भेटतो त्याच्याशी प्रेमळ वर्तन करत असतो. जो त्याला भेटेल ना, जो जे भूत त्याला दिसेल ना, त्याच्याबद्दल तो प्रेम भावाने वागत असतो त्याच्याबरोबर. ही जर लक्षण आपल्यामध्ये आले तर आपण काय झालो, परिपक्व अवस्थेकडे चाललो म्हणायचं. नाहीतर मग अजून नाही. जेवी चंद्र किरण चकोराशी, पांखवा जीवी पिलेयांशी, जीवन जैसे का जीवाशी, तेवी तरवाशी मृदुत्व. चकोर पक्षाला चंद्राचे किरण जसे मृदू वागतात, काय चकोर पक्ष आहे, आणि त्याला काय होतं, चंद्राचे किरण म्हणजे रात्रीच्या वेळेस चंद्राचे प्रकाश पडतो ना, तो प्रकाश कसा वागतो, मऊ वागतो, त्याला आनंद देणारा वागतो. पक्षाच्या पिलांना आईच्या पंखाचे पाखर, का नाही, जे पक्षाची पिल्ल येतं आणि त्या पिल्लाला आईचे जे पंख आहेत त्या पंखांचं जसं पांघरून त्याला कसं वागतं, मृदू वागतं, मऊ वागतं, समाधान देणारं वागतं. अगदी त्याचप्रमाणे त्या साधूचे, ते योग्याचे वर्तन सगळ्यांशी मृदू असते. सगळ्याला तो हवा हवासा वागतो. कसा वागतो तो, सगळ्यांना हवा हवासा. त्याच्या जवळ गेलं ना की आनंद होतो, समाधान होतो. त्याच्या जवळच आपण असावा असं वागतं. ही लक्षणं कुणाची येतं, साधूची येतं. आपल्याकडे येते का कोण, का, कारण आपल्या मनात ती लक्षणं आलेच नाही. मग हे आलं पाहिजे ना. हे गुण मी कोणाकडे शिकलो म्हणले, त्या पाण्यामध्ये शिकलो म्हणले. मी पाण्याकडून हे गुण घेतले आणि स्वतःच्या आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि ते आणले. असं कोण सांगतंय, दत्तात्रय सांगतात, भगवान दत्तात्रय सांगतात यदुराजाला. जळ वरे वरे शाळीमळ, योगिया सभाय करे निर्मळ, उदक सुखी करे एक वेळ, योगी सर्व काळ सुखदाता. पण तर याच्यामध्ये पण थोडासा फरक आहे म्हणले. कसा, कारण पाणी बाह्य मल धुवून काढतंय, पाणी काय करतं, फक्त तुमचं बाहेरचं मल धुवून काढतं. तसं योगी जाणीवेचा मल, चित्ताचा मल काढून टाकतं. बघा, जाणीवेचं मळ, चित्ताचं मळ काय करतं, ते काढून टाकतं. पाण्याच्या स्पर्शाने तात्पुरते सुख होते, तेवढ्या पुरतं पाणी आपलं अंग धुवून काढलं की समाधान वागतं, थोडं फ्रेश वागतं. पाणी पिलं की तृप्ती वागते आपली. पण थोड्या वेळाने परत काय होतं, ताण लागतेच ना. अजून थोडस पुढे गेलं आपण, बाहेर गेलं, आणखीन आपल्याला काय होतं, आपल्या अंगावरती मळ लागतोच. तसं नाही म्हणले. तसं योग्याचं काय होतं, तसं पाण्याचं काय होतं, एकदा चुकी करतं ते आणि परत परत काय होतं, ते परत मात्र कायमस्वरूपी तसं करून ठेवू शकत नाही. एवढं सामर्थ्य पाण्यामध्ये नाही. पण योग्याचं तसं नाही. योग्याने एकदा सुख दिलं ना त्या जीवाला की नित्य सुख, आता परत त्याला दुःखाचा विषयच नाही. त्याच्यापेक्षा आता काही नाही, परत दुःख नाही. एवढा फरक आहे.
योग्यामध्ये आणि पाण्यामध्ये. पण उदकाचे सुख ते किती, सवेची शने तृषिते होते, योग्य दे स्वानंद तृप्ते, सुखाशी विकृती पै नाही. पाण्यामुळे तरी तात्पुरती तहान भागते, पण पुन्हा तहान लागतच असते. त्याप्रमाणे योगी आत्मानंदाने इतकी तृप्ती देतो की त्या जीवाला पुन्हा अतृप्तता कधी वाटतच नाही. आता मी अतृप्त आहे असं त्या जीवाला कधी वाटत नाही. का वाटत नाही? कारण ते साधू संतांचं जे सुख असतं ना, जे समाधान असतं ना, जो आनंद असतो ना, तो एवढा असतो की तो कधी संपतच नाही, कमी होत नाही. वरत उलट काय होतो, जसा जसा तो साधक पुढे पुढे जाईल ना, तसं तसे त्याची साधनेचा त्याला आनंद वाढत चालतो. त्याचा एक दिवशी एवढा आनंद मिळतो त्याला, अथांग एवढा आनंद मिळतो की आता परत कमी होणे नाही. उदकाची जे मधुरता ते रसनेशी तत्वता, योगियांचे गोडपण पाहता होय निवनिविता सर्व इंद्रिया. पाण्याची गोडी फक्त रसनेपुरतीच असते. पाण्याची गोडी कशी? रसनेपुरती. जोपर्यंत पितोय आपण तोपर्यंत, जोपर्यंत जिबीवरती आहे तोपर्यंत ती मधुर लागत. एकदा जिबीच्या खाली गेलं की परत त्याला चव नाही. तसं योगी आपल्या माधुर्याने मनासकट सर्व इंद्रियांना तृप्त करतो. मग आपण एक कसं सामर्थ्य काय करतो योगी, त्याच्या गोडव्याने सगळंच. असंच नाही, आता जिबीला काय होतं, फक्त पाण्याचं गोडपणा समजतोय. कानाला काय वागतं का? काहीच नाही वागत. तसं योग्याच्या ठिकाणी असं सामर्थ्य त्याच्या माधुर्याने मनासकट, मनाला पण समाधान वागतं, इंद्रियांना पण समाधान होतं त्याच्या जवळ गेल्यावर, सगळ्याच इंद्रियांना. म्हणजे त्याच्याकडचं जे काय माधुर्य आहे, जो गोडवा आहे कुणाचा, साधूचा का नाही, तो योग्याचा जो गोडवा आहे, तो गोडवा सगळ्या इंद्रियांना काय सुख देणार आहे. एखाद्या पाण्यासारखा किंवा एखाद्या पदार्थासारखा आहे का फक्त जिबेलाच काय गोडवा देतो म्हणून? असं आहे का काही? सगळ्याच इंद्राला गोडवा देतो ते. लागल्या योगियांच्या गोडी, अमृताचे चवे थोडे, ब्रह्मंद्रादी पदे बापुडे, अर्धघडी माझी करीत. योगी माणसाच्या सहवासाची गोडी एकदा लागली, अशा साधकाच्या, अशा महात्म्याची एकदा गोडी त्याला लागली की त्याच्या पुढे अमृत फिके वागते. त्याच्या पुढे म्हणून आपले जे साधू संत होऊन गेले ना, त्यांच्या सानिध्यामध्ये जे जे राहिले ना, त्यांना ते हवे हवेशी वाटत होते. काय देत होते बरं ते तुम्हाला? काय प्रपंचातले सुख देत होते, विषय देत होते का, तुमच्या घरी पैसे आणून देत होते? ते काय देत नव्हते तुम्हाला. फक्त काय देत होते ते तुम्हाला? ज्ञान द्यायचे, ज्ञान सांगायचे तुम्हाला, बरोबर का नाही? आणि त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या सानिध्यामध्ये बसण्यामध्ये, उठण्यामध्ये एवढं समाधान मिळायचं की त्या साधकाला तिथून उठा वाटत नव्हतं. एवढा गोडवा त्या महात्म्यांपाशी. म्हणून योगी एका क्षणात ब्रह्मदेव, इंद्र इत्यादिकांचे पदही तुच्छ करून टाकत असतो. एका क्षणामध्ये एकदा त्या साधकाला, त्या साधूनी, एकदा त्या शिष्याला काय केलं, आत्मस्वरूपाचा अनुभूती आणून दिली की त्या क्षणी काय होतं, ब्रह्मदेव, इंद्र हे जे आहेत ना सगळे तुच्छ होऊन जाते. तुच्छ. त्याच्या पुढे काय येतं? कारण हे सगळं मिथ्या आहे ना, हे त्याला कळतं ना, त्यामुळे सगळं काय होतं, हे तुच्छ होऊन जातं. तापले आले उतका पाशे, अंग स्पर्शे निभवी त्यांशी, तैशीची दशा योगी याशी, स्पर्शे तापशी निवारी. उष्णतेने त्रस्त झालेले लोक, ज्याला गरम सहन होत नाही, उष्णता सहन होत नाही, आणि उष्णतेने जे वैतागून गेलेत, असे जे लोक आहेत, ते जे पाण्यापाशी गेले की काय करतं, ते पाणी त्यांना स्वतःच्या स्पर्शाने त्यांना शांत करते, त्या उष्णतेपासून त्यांचं बचाव करतं. तसा योगी ही काय करतो, आपल्या स्पर्शाने, सहवासाने संसाराचे जे 3 ताप आहेत ना, 3 तापाने जो पोळलेला जीव आहे ना, त्या 3 तापाला आणि तापाने तापलेल्या जीवाला शांत करतो. म्हणून साधूपाशी गेलं आपलं काय होतं, समाधान वाटतं, त्याच्यापाशी जाऊन बसावं वाटतं. उदके निभविले ज्याशी, परतोनी ताप होय त्याशी, योगी कृपेने स्पर्शे ज्याशी, त्रिविध तापाशी निर्मुक्त. जलाने एकदा तृप्त झालेला मनुष्य पुन्हा संतप्त होऊ शकतो. बघा, जलाने काय होतं, पाण्याने एकदा तापलेला माणूस गार झाला, पण पाण्यापासून बाजूला गेला की परत तो गरम होऊ शकतो, तापू शकतो परत. पण एकदा साधूच्या सानिध्यामध्ये गेला, त्या योग्याच्या सानिध्यामध्ये एकदा गेला ना, त्याची एकदा कृपा झाली साधूची, मग मात्र याला परत तापणे नाही. त्रिविध तापाने तो कधीच तापू शकत नाही, कायमचं मुक्त होऊन जातो. त्रिविध तापाची झाली बोळवण का नाही, त्रिविध तापांची झाली बोळवण. योगे ज्याशी निववी जीवे भावे, त्याशी जीव गेली या तापू नव्हे,
निवाले पण तो ओल्हावे सोन भाऊ डुल्ला तो. योगी ज्याला स्वतःच्या प्रेमाने तृप्त करतो ना, योगी काय करतो, स्वतःच्या प्रेमाने दुसऱ्या जीवाला जो तृप्त करतो त्याला पुन्हा कसलाही ताप राहत नाही, कसलीच त्याला लालसा राहत नाही, परत त्याला काय मिळावा कुठल्या अपेक्षा त्याला राहत नाही. एवढी त्याला काय करतो, तृप्त करून टाकतो असतो तो योगी, ते साधू त्या शिष्याची. म्हणून जो मनुष्य त्या शांतीच्या उलाव्यानेच स्वानुभवात डुलत असतो बघा. आणि म्हणून जो मनुष्य आहे, जो जीव आहे, त्या साधूच्या त्या योग्याच्या संबंधाने काय झालंय, त्या योगीने साधूंनी त्याच्यावरती कृपा केलेली, त्या कृपेमुळं हा स्वतःच्या आनंदामध्ये काय होत असतो, सतत राहत असतो. त्याला काय आता आपल्याला मिळवा, काय घ्यावा, आपल्याला प्राप्त करावा असं काही शिल्लक त्याच्याकडे राहत नाही. का? कारण प्रत्येक जीव कशासाठी प्रयत्न करतोय, आनंदासाठी प्रयत्न करतोय. आणि साधूच्या कृपेने त्याला जे मूळ असणारा जे आनंद आहे, जो परमानंद आहे स्वरूपाचा असणारा, तो आनंद प्राप्त होतो. आता तो आनंद एकदा मिळाला की बाकीच्या आनंदाची त्याला काही गरज लागत नाही. कारण बाकीचे आनंद कसे आहेत, बाकीचे आनंद न टिकणार आहेत. विषयाचा आनंद कसा आहे, न टिकणार आहे, तेवढा पुरतं मिळण्यासारखा होतो, विषय संपला की आनंदही संपला. तसं साधूंनी जी कृपा केली एकदा, आणि साधूच्या कृपेने परमानंद झाला की तो कधी कमी होत नाही आणि कधी वाढत नाही, कायम स्थिर राहतो तो आनंद, आणि सतत त्या आनंदामध्ये हा साधक राहत असतो. म्हणून तैशे योग्यांचे दर्शन भाग्यविन नव्हे जाण, ज्याने देखिले त्याचे चरण करी मोचन भवरोगा. पण असं आहे, ढगातून पाऊस जर पडला तर तो पाण्याचा आदपात नव्हे, काय सांगा बरं. ढगातून जर पाऊस पडला, पाणी वाया गेला असं म्हणता येतं का? हा, तरी पण त्यामुळे सर्व लोक काय होतात, तृप्त होतात का नाही तृप्त पावसामुळे? असं म्हणायचं का? नाही, पाणी आलं पडलं, रेन गेलं, वायला सगळं वाहून गेलं, असं व्यर्थ गेलं म्हणतात का? नाही. त्याप्रमाणे म्हणले, चुकली काय, नाही. मेघमुखी अधपतन उदकाचे देखोनी जाण, अधपात विजन अन्नदान सकळायची, बरोबर आहे. तैशी योगियांशी खालते येणे, जे यहलोकी जन्म पावने, जन निववी श्रवण कीर्तने, निजज्ञानी उद्धरी. त्याप्रमाणे योग्याची अवतरण म्हणजे काय, योग म्हणजे साधूचं या पृथ्वी तलावरती अवतरण होणं म्हणजे प्रकट होणं, बरं का. प्रकट म्हणायचं, जन्म नाही म्हणायचा आता साधूचा, काय म्हणायचं, प्रकट होणं. एकदा साधू या मृत्यू लोकांमध्ये प्रकट झाला की तो लोकांना श्रवण कीर्तनाद्वारा शांत करत असतो. कीर्तनाद्वारा श्रवणाद्वारा काय करतो, तो शांत करतो. किती शांत करतो का? त्यांना आत्मज्ञानाचं त्यांचा उद्धार करून टाकतो. आता परत त्यांना जन्माला येणे नाही असं करून टाकतो तो. आता परत त्यांना जन्म नाही, एवढं सामर्थ्य देतो साधू. पर्जन्य तो के देखता जाण, जेवे निवते सकळ ही जन, का गंगाधिकांचे दर्शन करी मोचन पापाचे. पाऊस पडलेला जर पाहून सर्व लोकांना काय होतो, आनंद होतो सर्व लोकांना. किंवा गंगा नद्यांच्या दर्शनाची त्यांना काय होतं, त्यांचं पाप नष्ट होऊन जातं. कारण पाऊस पडला की नद्यांना पाणी येतं, नद्यांना पाणी की तीर्थयात्रेला गेले की मग ते पाण्यामध्ये सगळे स्नान करतात, मग त्यांचं पापही नष्ट होतं. तैशे योग्यांचे दर्शन भाग्य विण नव्हे जाण, ज्याने देखिले त्यांचे चरण करी मोचन भवरोगा. बघा, तसं योग्याचं दर्शन झालं ना, योग्याचं दर्शन एक तर त्याला भाग्य लागतं बघा, त्याचं दर्शन व्हायला. साधूचं दर्शन व्हायला भाग्य लागत, भाग्याशिवाय साधू प्राप्त होत नाही. बहु अवघड आहे संत भेटी, परी या जग जेठी करुणा केली. किती अवघड आहे, भरपूर अवघड आहे. साधूची भेट होणं फार अवघड आहे म्हणले. एक टाइम म्हणले सूर्य उगायचा थांबल म्हणले, वारा व्हायचा थांबल म्हणले, पण साधू भेट होणं म्हणले फार दूर मिळेल, होणार नाही म्हणले भेट. एक टाइम हे गोष्टी करता येईल म्हणले, मग साधूची भेट होणं म्हणले अवघड आहे. पण होणारच नाही का मग? जर त्या भगवंतानी, त्या परमात्म्याने त्या जगजेठीने जर करुणा केली, काय त्यांनी जर आपल्यावरती दया दाखवली, त्यांनी जर आपल्यावरती कृपा जर केली, तर साधूची भेट होईल. म्हणून काय सांगितलंय, त्या साधूची भेट होणं जे भाग्यवान, ज्याच्या भाग्यामध्ये ना ते त्यालाच होते, इतर कोणाला होत नाही का? पण कळतच नाही त्यांना हा साधू आहे म्हणून. कळतं का सांगा बरं? किती लोकांना वाटतं बरं साधू कळतो? आता आपले मडके दादा होते, किती लोकांना वाटले बरं दादा म्हणजे साधू येतं? दादा गेल्यानंतर मग सगळे म्हणायला लागले आम्हाला कळलेच नाही. श्रीपाद बाबा होते, किती लोकांना वाटलं बरं हे साधू आहेत म्हणून? पण गेल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, अहो त्याला कळले असते तर लोकांनी त्याला त्रास दिला असता का? नसता दिला. पण त्याला कळत नाही म्हणून लोक त्रास देतात ना. म्हणजे काय की ह्यांचं भाग्य कमी पडतं म्हणून साधू ओळखू येत नाही.
मग त्यांच्या अशी एकदा साधूच्या भाग्य प्राप्त झालं आणि त्या भाग्याने त्या जगज्जेष्ठीने जर काय केली, कृपा केली आणि त्याच्या कृपेने जर साधू भेटला आणि त्या साधूचं दर्शन एकदा झालं, दर्शन म्हणजे कोणतं, साधूचं दर्शन म्हणजे कोणतं, साधूची कृपा झाली ते जीवावरती, तर त्याच्या भवरोगापासून तो मुक्त होतो. जे भवरोग आहे ना, कुठला, जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं, हा जो रोग आहे ना, ह्या रोगापासून त्याची मुक्तता होती. पण त्यासाठी भाग्यवान आणि साधूची कृपा झाली पाहिजे, काय भेट झाली पाहिजे आपल्याला. तर बघा किती अवघड आहे, आपल्याला किती सोपं झाले, आपल्याला एवढं सोपं झालंय म्हणून आपल्याला त्याची किंमत नाही. बरोबर आहे का नाही? का किंमत नाही आपल्याला? सहज मिळालंय ना आपल्याला, लय कष्ट घ्यावं लागलं नाही आपल्याला याचं, म्हणून किंमत कळत नाही. पण जो गोंधळे मारला विचार बरं, साधूची किंमत काय? मला वाटतं किती 9 वर्षाचे असताना निघाले होते सद्गुरूची भेटीला. मला सद्गुरू करायचे म्हणून. बरं कोण सद्गुरू, काय, कुठे येतं, काय काहीच माहित नाही, पण निघाले, घर सोडून निघाले. मग त्यांना किंमत असं का नाही सद्गुरूची? का बरं? त्यांनी किती त्यांचं आयुष्य घालवलं, किती वर्ष तरी फिरत होते असेच साधूची भेट होण्यासाठी, तेव्हा त्यांना भेट दिली साधूची. तसं आपल्याला साधूने घरी येऊन कृपा केली आपल्यावरती, म्हणून आपल्याला किंमत नाही साधू संतांची. न घडे दर्शन स्पर्शन तरे करावे त्याचे नामस्मरण, गीतुकीने भवमूळ जाण करी छेदन ते नामे. बघा काय करा म्हणले, जर साधू नाही तुम्हाला भेटला, जोपर्यंत साधू भेटत नाही ना, मग काय करायचं, तोपर्यंत जो योगी असेल ना किंवा साधू असेल त्याचं दर्शन घडणे किंवा स्पर्श होणे हे शक्य नाही, आपल्याला होत नाही. तर त्याने काय करावा, सतत काय करावा, नामस्मरण करावा. का करावा? ह्या संसाराच्या मुळापासून नष्ट करण्यासाठी. हे नामच तुम्हाला काय करेन, त्याच्यापासून नष्ट करेन. म्हणजे साधूची भेट घालून ती म्हणजे कोणाची प्राप्ती करून घ्यावं लागेल तुम्हाला, त्या ईश्वराची कृपा प्राप्त करून घ्यावं लागेल, त्याचं नामस्मरण करावं लागेल. मग तू काय होईल, साधूची भेट घालून दिली. साधूची भेट घालून देणार नाही, तोच साधू होऊन येतो, मग तोच सद्गुरू होऊन येतो. सांगोनी भगवंतांचे कीर्तन केल्या भक्ताचे नामस्मरण, के तुटेले भवबंधन आयशेन म्हणा सर्वता. भगवंतांचे नामस्मरण जर करायचे सोडून त्याच्या भक्ताचे स्मरण जर केले, संसाराचे बंधन कसे तुटेल असे विचारू नकोस म्हणले. बघा एखादा काय म्हणे, एकदा भगवंत कृपा केली, साधू भेटला, मग म्हणले साधू भेटल्यानंतर म्हणले परत मग भगवंताची नाही गृही गेले तरी जमतं म्हणले. मग कोणाची करायची म्हणले, साधू संतांची. किंवा साधू आपल्याला भेटले नाहीत पण जे होऊन गेलेत ना मागचे, त्यांचं चिंतन करायचं, त्यांचं नामस्मरण करायचं, त्यांचं ध्यान करायचं, त्या साधूंचं त्यांचं चरित्र वाचन करायचं. करा माझी कृपा करा म्हणून, करा म्हणजे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज यांचं आपण करू शकतो का नाही? मग यांचं काय म्हणले, यांचं एकदा तुम्ही नामस्मरण करायला सुरुवात केली आणि त्यांच्या स्मरणाने काय म्हणले, सगळ्या संसाराचं बंधन तुटून जाईल म्हणले. पण तुटणार हे कसं तुटेल म्हणले, हे विचारू नको म्हणले कसं तुटेल म्हणले. का? कारण संतांचे जपे पापे, तुका म्हणे पापे जाती संतांची जपे. संतांचा जप जर केला ना, पापाचं काय होतं, तत्काळ नाश होतो. एवढं सामर्थ्य साधूच्या नामामध्ये, संतांच्या नामामध्ये. म्हणून देवाशी पूर्वी नामची नाही, त्याशी भक्ती प्रतिष्ठुनी पाही. नाम रूपादी सर्व हे नाना विलास अर्पिले. खरे जर पाहिलं ना तर देवाला मुळात नावच नाही. हाय का देवाला नाव? देवाला नावच नाही, पण भक्तांनी त्याची प्रतिष्ठा वाढून त्याला नाम रूपादी दिली आहे. काय केलंय भक्तांनी? भक्त म्हणजे कोण? साधू संतांनी काय केलंय, त्याला नाव रूपाला आणला, त्याला रूपाला आणला आणि त्याला नाव दिलं. विठ्ठल, राम, कृष्ण, का नाही, दत्त अशी नावं दिली. आणि नावं दिली म्हणजे का, त्याचा धावा केला, हाका मारले त्याला, तू काय कर, ह्या जगाचं कल्याण कर म्हणून त्या अवताराला आला. रामाच्या अवताराला आला, कृष्णाच्या अवताराला आला, विठ्ठलाच्या रूपाने प्रकट झाला. आणि मग त्याला नाव दिलं. हे कोणी केलं? सर्व संतांनी केलं. त्याला अनेक विलास अर्पण केले आहेत. बघा, ऐसा भक्ती देवा थोर केला, आणोनी वैकुंठी बैसविला, भक्तोपकारे दाटला, मग त्याच्या बोला माझी वर्ते. सांग बरं म्हणले. मग म्हणजे भक्तांनी काय केलं, देवाची प्रतिष्ठा वाढवली. त्याला वैकुंठातून काय केलं, वैकुंठात आणून बसवला. हे भक्ताचे उपकार स्मरून भक्तांचा आज्ञेत राहतो. बघा म्हणजे काय म्हणतो देव म्हणतो, ह्या साधूंमुळे मला किंमत आली, साधू संतांमुळे मला काय, माझं नाम घ्यायला लागले, मला लोक विचार करायला लागले, माझे विचारायला लागले मला. म्हणून तू काय करतो, तू त्यांच्या आज्ञेमध्ये राहतो साधू संतांच्या. का मला म्हणतो ह्यांच्याशिवाय मला कोण ओळखतो तेव्हा? आज माझं जे नाव आहे, माझं जे रूप आहे,
माझी जी प्रतिष्ठा वाढलेली आहे कुणामुळे? साधू संतांमुळे. देव भक्त वचने करे झाला नर ना केसरी, प्रगटला खांब माझारी शब्द करी भक्तांचा. बघा, देव भक्ताच्या आज्ञेत किती आज्ञेमध्ये राहतो बघा, किती राहतो म्हणले इथे सांगितलंय. तो मनुष्य पण नाही आणि सिंहही नाही, असं नृसिंह रूप धारण करून तो खांबातून प्रकट झाला. कशाला साठी झाला प्रकट? भक्ताचं संरक्षण करण्यासाठी. म्हणजे आला का नाही भक्तासाठी धावून? त्याने भक्ताचा शब्द खरा केला का नाही? कारण त्याला भक्त प्रल्हाद हिरण्यकशिपूने पण विचारलं होतं, सांग तुझं नारायण कुठे? तुम्हाला माझा नारायण सगळ्या ठिकाणी, मग हे खांबात आहे का? मला हे खांबात पण आहे. म्हणून खांबाला लात मारली. खांबाला लात मारल्याबरोबर काय झालं? खांब दुभागला आणि कडकड वाजून त्याच्यातून काय झाला? नृसिंह रूपाने भगवंत प्रकट झाले. का? भक्ताचा शब्द खरा केला. मग त्याला भक्त पण कसा पाहिजे? शब्द खरा करायला खरोखरच भक्त पाहिजे, आपल्यासारखा नाही नुसतं म्हणून घ्यायचं आम्ही हबप हबप. पण आपण खरं हबप आहे का आपण संसार भप आहे? आपण संसाराचं चिंतन करतोय. आता ही प्रत्यक्ष प्रमाण दासानेच वचने जाण, दासांचे निवचने जाण, पाषाण प्रतिमे देव आपण आनंद घन प्रकटे पळे. आता याला प्रत्यक्ष प्रमाण आहे म्हणले. बघा, प्रत्यक्ष प्रमाण सांगतो म्हणले. काय? देव स्वतः आनंद घन चैतन्य रूप असूनही कसा आहे देव? देवाचं खरं स्वरूप कसं आहे? आनंद घन चैतन्य स्वरूप आहे. म्हणजे त्याला आकार नाही, निर्विकार येतो, आकार रहित आहे. असा असलेला तो त्या दासांच्या भावनेसाठी, म्हणजे कोणाच्या? दास म्हणजे कोण येतं? भक्त. त्या भक्तांच्या भावनेसाठी त्याचा भाव पाहून तो पाषाणाच्या मूर्तीमध्ये प्रकट झाला. लोक म्हणतात ना पाषाणामध्ये दगडे म्हणतात, दगडामध्ये कुठे देव असतो का? म्हणतात का ना काही. बघा, पण इथं त्याला प्रमाणे काय? कुणामुळे आला? त्या दगडामध्ये आला, दगडामध्ये नसतो तर चैतन्य रूपाने भगवान सगळ्या ठिकाणी आहे, पण विशेष रूपाने सगळं दगडामध्ये परत प्रकट झालाय. म्हणजे का? कोणामुळे प्रकट झाला? संतांमुळे प्रकट झाला, भक्तांमुळे प्रकट झाला. भक्तांनी त्याला आणला आणि त्याला यावं लागलं तिथं. भक्त भावे आभारला, देवोपकारे दाटला, या लागी नुलंगवे बोला, पांगे पांगला भक्तांच्या. बघा, भक्तांच्या उपकाराने देव इतका मिंदा झाला. बघा, म्हणजे काय झाला? आपल्या भाषेत मिंदा झाला म्हणजे काय? त्याचा हे झाला, तो देव त्याचा दास झाला. काय झाला? दास झाला. व त्याच्या दुःखाने इतका कळवळतो की त्याला भक्ताच्या शब्दाचे उल्लंघन करवत नाही. भक्तांचे शब्द टाकला ना, त्याला शब्द मूड वाटत नाही भक्तांचा. म्हणून जिथे लोक भक्तांचे नामस्मरण करतात ना, तेथे देवाला धावून जावे लागतेच देवाला धावून. का नाही? ज्ञानोबा, तुकाराम, साईबाबा, श्री स्वामी समर्थ इत्यादी प्रकारे भक्तांची नावे घेतात. म्हणजे कोणी सांगितलंय? आता ज्यांनी केलं ना त्यांनी टाकले हो नाव. म्हणून भक्तांचा उतराय होण्यासाठी ते लगेच धावतो आणि पावत असतो. ये ओ जेथे भक्तांचे नाम घेणे, तेथे अवश्य देवे धावणे, भक्तोपकार उत्तीर्ण होणे, वेग पावणे या लागी भक्ताचे नाम घेता, तुटते भवबंधन व्यथा, ऐसे सांगता अवधूता प्रेम सर्वथा न संगे. बघा, म्हणून भक्ताचे नाम घेतले तरी पर्यायाने देवाचे नामच घेतल्यासारखे होत असते. म्हणून घेत राहावं आपण भक्ताचे नाम. भक्त म्हणजे कोणाचे? साधू संतांचे नाम बर का. घेता सज्जनांचे नावे, निघे माझी वाचा कुठे. घेत काय अभंग आहे बघा. जाऊ दे, नाही ऐकत आता पुढे. देवच नाम घेतल्यासारखे होते, त्यामुळे काय होतं? संसार व्यथा दूर होऊन जाते. म्हणून असे सांगता अवधूताचे मन प्रेमाने भरून आले. बघा, दत्तात्रयांचं मन काय झालं? प्रेमाने भरून आलं. का? कारण संत ते म्हणते, मी ना साधू संतांना जे भक्त आहेत ना, हे संत आहेत ना, माझ्या डोक्यावर घेऊन मिरवतो म्हणले मी त्यांना, डोक्यावर म्हणले. एवढं त्यांना काय दिलं म्हणले? मी मान दिलाय साधू संतांना. कुठं? डोक्यावर. कोण घेतं डोक्यावर? सांगा बरं. जे लाडका असतो त्याला डोक्यावर घेतात का नाही? आणि लाडका कोण असतो? लहानपणी जे बाळ असतं ना, ते लाडका असतं का नाही? कुठे घेतो बाप त्याला? घेतो का नाही? तसा हा जो बाप आहे ना, जगाचा बाप असणारा, ह्या आपल्या लाडक्या भक्तांना कुठे घेतो? डोक्यावर घेत असतो. आता अग्नी गुरु जो करणे, त्याचे सांगिने लक्षणे, का नामना एक करणे सावधपण परीशी. आतापर्यंत पाणी आपण बघितलं.
आता अग्नीला गुरु कसं केलंय म्हणजे का केलंय, त्याच्याकडून मी काय शिकलो, कारण त्याच्यामध्ये काय लक्षण पाहिलं हे सांगतो, तू लक्ष देऊन ऐक. तेजस्वी तपसा दीप्तो दुर्धरा शुदर्भाजना सर्व भक्ष्वापी युक्तात्मा ना दत्ते मलविघ्निव्रत. श्लोक क्रमांक 45. योगी हा अग्नीप्रमाणे कसा असावा. अग्नी तेजस्वी असतो तसा योगी हा ज्ञान आणि तप यांनी तेजस्वी असतो. अग्नी ओलांडता येत नाही, योग्याचाही कोणी अपमान करू शकत नाही. अग्नी कोणतीही वस्तू साठवून ठेवत नाही, ज्यावेळी जे त्याला अर्पण करावे ते तो भक्षण करतो. तसाच योगी काही साठवत नाही व जी भिक्षा मिळेल ती स्वीकारतो. अग्नी सर्व भक्षण करणारा असला तरी मलिनता स्वीकारत नाही, योगी ही तसाच नित्य पवित्र राहतो. योग्याने असे असावे हे मी त्या अग्नीकडनं शिकलो. अग्नी निज तेजे दिदीप्यमान साक्षात हाती न धरवे जाण उदर मात्रे साठवण सर्व भक्षण निज तेजे. अग्नी प्रखर तेजाने दिदीप्यमान असून कसा आहे, हातात धरता येत नाही. काही तुझा राहिला हातामध्ये अग्नी, पण प्रत्येक प्राण्याच्या पोटात सर्व राहून सर्व अन्न तो पचवतो. प्रत्येक प्राण्याच्या पोटामध्ये कोणी जठराग्नीच्या रूपाने तो राहतो आणि त्याने खाल्लेलं अन्न सगळं पचवतो अग्नी. तैशेची योगी ही जाण भगवत भावे दिदीप्यमान त्याशी धरावाया अंगवण नव्हे जाण सुर नरा. त्याचप्रमाणे योगी भक्तीच्या तेजाने तळपळत असतो. बघा, योगी असतो ना, साधू असतो ना, कशाने तळपळत होतो, तेजाने. कोणत्या तेजाने, भक्तीच्या तेजाने तळपळत असतो. सामर्थ्य असतं त्याच्याकडे, भक्तीचं सामर्थ्य. त्याला वश करणे देवांनाही शक्य होत नाही, एवढं सामर्थ्य भक्तीचं. पण कसं असतं माहिती का, तुम्हाला सांगू का, हे सामर्थ्य कधी मिळतं, भक्ती केल्यानंतर मिळतं, लगेच मिळत नाही ना. म्हणून ते कोणतं बरं तिथपर्यंत कोण जातोय, बरं जो गेला तो परत विषयाकडे येतोय का, येत नाही. मग त्यामुळे आता जो विषय लोभी ना, तो त्यापर्यंत जायचा विचार करत नाही ना कधी. काय करत नाही, कारण त्याला बघते विषयामध्ये सुख आहे, तिकडे काय करावं, ते नको जायला. कारण विषयाच्या सुखापासून तर जे परमानंदाचे सुख आहे त्या तिथपर्यंत जो प्रवास आहे ना, त्या प्रवासामधला जो टप्पा आहे ना जाण्याचा, जो जाण्याचा टप्पा आहे ना, त्याच्यामध्ये वैराग्य रूपाचे नाव जावं लागत. आणि ही वैराग्य रूपाचे नाव कुणाला नको आहे. वैराग्य म्हणजे काय, वैराग्य म्हणजे हे विषय सोडून द्यायचे, बघायचे, ही लोभ ममता, हे सगळं संसार, हे संसारामधलं जे असणार आहे ना सगळं काय, तुमचं मान धन सन्मान, हे सगळं सोडावं लागतं आणि मग त्या नावेत बसावं लागत. तेव्हा त्या परमानंदाच्या त्या पदापर्यंत जातो जीव साधक. हा, पण तिथपर्यंत जायचं म्हणलं की मग हा जो मधला प्रवास आहे ना, सुख देव मिळावा सगळ्याला वागतं का नाही, कुणाला वाटत नाही बरं मला देव मिळावा नाही म्हणून. कुणी म्हणतो हा मिळावा देव आपल्याला, पण देव मिळवायचा जो मार्ग आहे ना, त्या मार्गाने चालायचं मात्र सगळ्याला जमत नाही. ते नको म्हणतो. आता कसं मिळावा देव, आयता मिळावा आपल्या घरी येईन का, आयता येणार नाही. तसं म्हणून देवांना काय होत नाही, असा जो तिथपर्यंत गेलेला आहे ना, त्या पदापर्यंत गेलेला ना, परमानंदाच्या रूपात म्हणजे त्या पदापर्यंत जो गेलेला आहे ना, का नाही, ज्याला स्वस्वरूपाशी एकरूप झालेला आहे, तो असा जो साधू आहे, असा जो महात्मा आहे, अशा महात्म्याला देव सुद्धा काय होऊ शकत नाही, वश करू शकत नाहीत. म्हणून ते बिनधास्त असतात ते महात्मे, कोणाची भीड नसते त्यांना. का, कारण त्यांच्या दृष्टीने जगात दुसरं कोण नाहीच आहे. हाती न धरवे खंदिरा अंगारू तैसा योगिया अति दुर्धरू तयाशी न शके आवरो माया व्यवहारू गुणेशी. खैराचे निखार जसे हातात धरवत नाही. खैराचं लाकूड आहे, त्याचा विस्तव केला. आता खैराच्या लाकडाचा विस्तव हातामध्ये घ्यायचं सामर्थ्य आहे कोणामध्ये, सामान्य एक टाइप सामान्य अग्नी हातात घेऊ शकतो बहुत, असा हे करू काय करेन का नाही, असं उडवत 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 घेऊ शकतोय. पण खैराचं, कारण खैराचं लाकूड निभार असतं, एवढं निभार असतं की त्याचा विस्तव पण तेवढाच निभार असतो. गाय काय तो न विजणार आहे. बाकीचं बघा तुम्ही काय काय कसे असतात, काय काय लाकडाचे विस्तव वरून लगेच पांढरे पांढरे पडतात लगेचच. तसं खैराचं नाही. तसं जसं तू धरू शकत नाही तसा योगी हे आपल्या ताब्यात आणता येत नाही. कोण जर म्हणलं ना त्याला माझ्या ताब्यामध्ये आणेल का नाही, त्याचं मी अस्तित्व नष्ट करीन. एखादा म्हणला त्याचं मी अस्तित्व नष्ट करीन, त्याला ह्या जगातून उठवीन, शेवटेन, पण त्याला ते जाऊ शकत नाही. का, एवढं सोपं आहे का त्या योगाच्या नादी लागणं, साधूच्या नादी लागणं एवढं सोपं आहे का, नाही. म्हणून मायेचा व तिच्या गुणांचा व्यवहार यज्ञावर आपला प्रभाव पाडू शकत नाही. का पाडू शकत नाही, कारण योगी खऱ्या स्वरूपापर्यंत गेलेला आहे आणि माया मिथ्या आहे. ते काय तिचा प्रभाव पाडणार आहे, खोटी असणारी गोष्ट खऱ्यावर काय प्रभाव पाडणार आहे सांगा बरं तुम्ही. खोटी गोष्ट कधी खऱ्यावर प्रभाव पाडू शकत नाही. म्हणून ह्या संसारामध्ये जरी खोट्या काय काळ काय झालं, लोपलं गेलं, झाकलं गेलं,
पण कायमस्वरूपी दाखवू शकत नाही. का? कारण ती खरंय. आणि खोट्याला दिवस टिकू शकत नाही. का? कारण ती खोट्याच असतं, तेवढं फक्त दिसतं फक्त असल्यासारखं, पण पुढे तिला दिवस राहू शकत नाही, कारण ती मिथ्येच आहे ना, ती नाहीच आहे ना. पण खऱ्या वागणाऱ्या माणसाने तिथपर्यंत दम धरला पाहिजे, ती वेळ येऊस तर. अग्निशी जेवी मुखाची पात्र, तैशी योगियांचे उदर पात्र, ठेवा ठेवणे विचित्र, नाही पात्र गाठीशी. अग्नीचे मुख हेच पात्र आहे बघा. अग्नीचं काय मुख आहे ना, हेच पात्र आहे. तसे योग्याचे पोट हेच पात्र आहे. योग्याचं पोट म्हणजे काय? हे पात्र आहे. कोणत्याही वस्तू साठवून ठेवण्यास योग्यपाशी भांगे फुगे नसतात. एवढं असतं वैराग्य कडकडे त्यांच्याकडे. त्यांच्यामध्ये एवढं सामर्थ्य असतं, नुसतं त्यांच्या मनात आलं ना, एखादा विषय लगेच तिथं प्रकट होईल, एखादी वस्तू तिथं प्रकट होईल. कारण सगळ्या सिद्ध रद्द सिद्ध त्यांचे दाशी असतात. ते मनुष्य त्या लगेच कामाला लागत असतात. त्याची त्यांच्या मनात आलं योग्य साधू संतांच्या, की ते लगेच सिद्ध कामाला लागत असतात. एवढं सामर्थ्य त्यांच्याकडे असतं. पण त्याला त्याची गरज नसते काय. आपण काय संसार वाढवा आणि पाळवा आणि ठेवा, त्याला त्याची गरजच नाही अजिबात. काय का? त्यांना पाहिजे तेव्हा सगळं मिळतं, पण ते कधी त्याचा अंगी स्वीकार करत नाहीत. म्हणून कोणी त्या योग्याला काय करू शकत नाही, आपल्या ताब्यामध्ये ठेवू शकत नाहीत. योग्य कोणत्या वस्तू साठवून ठेवत नाही. म्हणून अग्नीने जे जे सेवने, ते ते जाळून आपुल्या ऐसे करणे, या परी सर्व भक्षणे नाही स्पर्शने मळाशी. अग्नी ज्याचे सेवन करतो ना, सेवन करतो म्हणजे काय करतो? ग्रहण करतो. अग्नी ग्रहण कसा करतो? डायरेक्ट जाळून टाकतो का नाही? तसं त्याला अग्निरूपच करून टाकतो ना तो. जाळून म्हणजे काय? त्याच्याशी एकरूप होऊन जातो. सर्व भक्षण करून तो का होतो? मलिन होत नाही. सगळं जरी खाल्लं काही तर तो मलिन होतो का? नाही होत. कारण जे वस्तू त्यांनी स्वीकारलेली असते ना, ते काय करतो? त्याच्यासारखेच करून टाकतो अग्नी. चंदन सुवाशे दुर्गंध धुरे, निंबकुड ऊस गोडी रे, ते जाळून आकार विकारे, के जे वैश्वानरे आपण असे. सुवासिक चंदनाचं लाकूड असेल, किंवा दुर्गंधी पदार्थ असतील, किंवा कडुनिंबाचं लाकूड असेल, किंवा ऊस गोड असेल, ह्या सगळ्यांनी अग्नीचं काय केलं? सर्वांचा आकार विकार अग्नी जाळून टाकतो आणि स्वतःसारखंच करतो. आता सांगा बरं तुम्ही, आता जळून गेला, आता सांगा बरं कोणतं चंदनाचं आहे, कोणतं काय दुर्गंधी पदार्थ आहे, कोणता कडुनिंब आहे, कोणता उशी, परत सांगता येईल का आपल्याला? नाही सांगता येणार आपल्याला परत. का? कारण सर्वच काय करून टाकलं? त्याचं सगळ्या सारखं प्रमाणात त्याला जाळून टाकलं त्यांनी. तैसा योगी जे अंगीकारे, तै आत्मदृष्टी निर्धारे, दोष दडून या दुरे, मग स्वीकारे निज बोधे. त्याचप्रमाणे योगी ज्याचा अंगीकार करतो ना, एक तर साधूची कृपा होत नाही, आणि जर साधूची कृपा झाली एकदा साधूने म्हणलं ना हा माझा आहे, मग त्यांनी सगळी चिंता सोडून द्यायची. संसाराची चिंता सोडून द्यायची आणि परमार्थाची पण चिंता सोडून द्यायची. त्यांनी फक्त काय करायचंय? साधू जे सांगन ना तेवढंच त्यांनी करायचं फक्त. बाकी कुठली चिंताच करायची नाही. माझं कधी होईन का, आणि मला ती अवस्था प्राप्त होईन का, आणि मग मला ते स्वरूपाचा आनंद कधी मिळेल, किंवा माझा संसाराचं कसं होईल, कुठली चिंता करायची नाही त्यांनी. का? कारण ते साधून येतात माझं म्हणलंय. साधून काय म्हणलंय? माझं म्हणलंय. मग सांगा बरं, आपला एवढा विश्वास आहे का आपल्या साधूवरती, सद्गुरूंवरती? आहे का? सद्गुरू म्हणतात ना, बाबा तू नको काळजी करू, मी आहे ना, मी सांगतो तेवढं कर फक्त. किती वेळा म्हणले स्वतःने बाबा आपल्याला? म्हणले का नाही? पण आपण परत परत त्याला सांगतोच का नाही, माझा संसार असा झाला, संसारात तसं झालं, आणि परमार्थ म्हणजे माझं असं होईल का, आणि माझं तसं होईल का? का बरं? आपला विश्वास कमी पडतो ना. पण त्यांनी आपल्याला आपलं म्हणलंय ना, मग आपण बिनधास्त त्यांच्यावरती भार टाकून द्यावा, आणि ते सांगतील त्या पद्धतीने आपण चालत राहावा. पण जमतंय का आपल्याला करायला? किती सोपं आहे, पण आपण सोपं नाही करत, आपण अवघडा शिरतो. म्हणून त्याच्याकडे आत्मरूपानेच अगोदर पाहत असतो, म्हणून तो त्याचे दोष घालवतो व आत्मज्ञानाच्या भूमिकेवर त्याला स्वीकारतो. का? बघा, साधूकडे गेले काय होतं? साधू आहे ना, मुळात त्याला पाहतानाच जीवन पाहत नाही, शिव पण माझं स्वरूप आहे असं पाहत असतो. काय? मीच आहे, माझ्याच रूपाचं, माझंच रूप आहे ते सुद्धा, अशा रूपाने पाहत असतो. आणि त्यामुळे तो पण त्याला काय करतो? त्या भूमिकेवर त्याला स्वीकारतो. तो त्याला तसंच करून टाकतो तो आत्मज्ञान स्वरूपाने. त्याचे सगळे दोष घालून टाकतो, आणि दोष गेले की परत तो आहे तसा आहेच. मुळात आहेच ना तो तसा, फक्त दोषाने मलिन झालेला आहे, त्याला मलिनता आलेली आहे, म्हणून थोडासा वेगळा भासतोय, आणि तेवढे दोष घालून टाकतो तो. फक्त दोष गेले की परत आत्मस्वरूपच येतो. भाग्य जे भोगू जाये, तेथे आत्मप्रतीती पाहे, भोगता तद्रूपची होय, हा भोगू पाहे योगिया. भोगता जे भोगवाय जाणार त्यातच त्याला आत्मस्वरूप दिसते. बघा, भोगता म्हणजे काय? आता हा जो भोगणार आहे ना,
कुणाला बघायचंय? आत्मस्वरूपाला बघायचंय. हा जे बघायला गेला तर त्याला काय दिसतं? आपलं स्वरूप त्याला दिसत असतं. मग भक्त तद्रूप होतो, ते काय होतं? एकरूप होऊन जातो. म्हणून असाच योग्यांचा भोग व्यवहार असतो. असं असतं साधूंचं काय देणं, कृपा करणं असं असतं. असं नाही की मग माडी झाली मग सद्गुरूची कृपा, गाडी झाली मग सद्गुरूची कृपा, असं आहे का? मुलगा झाला सद्गुरूची कृपा, बोरला पाणी लागलं सद्गुरूची कृपा, असं आहे का? अशी कृपा आहे का त्याची? ह्याला कृपा नाही म्हणायचं. सद्गुरूची कृपा म्हणजे कोणती? तो त्याच्यासारखं त्याला करून सोडतो. तो परत सोडतच नाही त्याला, त्याच्यासारखंच करून टाकतो तो आता. त्याला म्हणायची खरं सद्गुरूची कृपा आहे. त्याला आत्मज्ञानी करून टाकतो, ज्ञानी होऊन जातो तो ज्ञानी आता. ती म्हणजे खरी सद्गुरूची कृपा आहे. म्हणून अग्नीत पडले जे समळ, ते अग्निमुखे होय निर्मळ. योगिया जे सेवी आळूमाळ, परममंगळ ते होय. अग्नीत जरी अपवित्र वस्तू टाकले तरी ती त्याच्या मुखात पडताच पवित्र होऊन जाते. त्याप्रमाणे साधूने काही जरी सेवन केलं, जेवढं काही सेवन करतो ना, तो सगळं पवित्र होऊन जातं. एवढं सामर्थ्य साधूच. जे काही घेईन ना तो, ते सगळं पवित्र होऊन जातं. त्याच्या जवळ जरी गेला ना तरी त्याचं काय होतं माहिती का? जवळ जाणाऱ्याचं पाप नष्ट होत चालतं हळूहळू हळूहळू त्याच्या संबंध आहे साधूच्या संपर्कात गेल्यावर. त्याचं नुसतं मुख, साधूने जे काय केलंय, जे बोललेलं ना साधू, ते बोललेले शब्द याच्या कानावर जरी पडले ना तरी तो पवित्र होत चालतो लगेच. एवढं सामर्थ्य आहे साधूच. म्हणून ज्या असतात ना लय पापी, असे पुढे गेले की ते बोलायला लागले की याला झोपा येतात. पाप असतं ना पाप. अग्निमुखे यागू घडे, तेने अदृष्ट सुर भोग जोडे. युग यांचे मुखी जे पडे, तेने जोडे निजपद. अग्निमुखाने यज्ञ घडतो. अग्नीच्या मुखाने काय होतो? यज्ञ घडतो. याच्या का स्वर्ग प्राप्त होतो का नाही? ज्याने काय केलं, यज्ञ केलेला आहे, आणि ते जे यज्ञ करणार आहे त्याला स्वर्गाची प्राप्ती होते, म्हणजे का पुण्य वाढतं त्याचं. त्याचप्रमाणे योग्याच्या मुखात जे काही पडतं त्याने ते देणारा आत्मपदाची प्राप्ती होते. लक्षात आलं का? जो यज्ञ करणार आहे ना, यज्ञ करणारा ते यज्ञामध्ये जे जे काही आवती देतो ना, ते आवतीने त्याचं पुण्य वाढतं, आणि त्या पुण्याचं सामर्थ्य असं आहे की त्याला स्वर्गात जाता येतं. तसं जे साधुरूपी जो अग्नी आहे, साधुरूपीचं जे मुख आहे, साधूचं जे मुख आहे ना, ते एक अग्नी आहे. आणि त्या अग्नीच्या मुखात जे काही जे पडतं ना, जे पडतं त्याने ते सगळं आत्मपदाची प्राप्ती होते. म्हणजे काय होतं? त्याला सगळं आत्मस्वरूपाशी एकरूप करून टाकतो. आणि का अग्नीचे चिन्ह एक राया सावधान, त्याची साधकाशी साधन सिद्ध लक्षण सिद्धाचे. म्हणले, हे राजन, अरे अग्नीचे आणखी एक लक्षण सांगतो म्हणले तुला. सावध चित्ताने तू ऐक. ते साधकाचे साधन करावायचे असते. बघा, आता जे लक्षण सांगणार आहे ना, ते साधकाने काय करायचं? त्याचं साधन करायचं. आणि सिद्धाचे तेच लक्षण आहे. बघा, साधकाचं पण तेच लक्षण आणि सिद्धाचं पण तेच लक्षण आहे. कोणतं आहे पाहूया आपण. कच्चित छन्नम कच्चित स्पष्टम, उपास्य श्रेय इच्छात्ताम, भुक्ते सर्वत्र दातृणाम, दहन प्रागुत्तराशूत्रभम. श्लोक क्रमांक 46. अग्नी कुठे गुप्त कुठे प्रकट असतो. आपल्या हिताची इच्छा ज्यांना असते त्यांना तो उपास्य असतो, आणि ज्या सर्व ठिकाणी अग्निदिकांचा स्वीकार करतो आणि देणाऱ्याचा संचित पापाचा नाश करतो आणि पुढेही पाप होऊ देत नाही. श्लोक क्रमांक 46. भीतरी तेजस्वी वरी झाकेला, होमकुंगी अग्नी पुरेला, का यज्ञशाळे प्रज्वळला, याज्ञिके केला महायोगू. होमकुंड्यामध्ये असलेला जो अग्नी आहे, त्या अग्नीमध्ये आत प्रज्वलित असतो आतमध्ये होमकुंड्यामध्ये. म्हणजे आपण यज्ञ करत नाही का हवन करायला, आपण तर यज्ञ कुंड म्हणतो ना, त्याच्यामध्ये जो अग्नी असतो प्रकट, पण वर राखेने आच्छादलेला असतो. त्याच्यामध्ये अग्नी असतोच का नाही? म्हणजे इस्तो रूपामध्ये, पण वर काय अशी काळी काळी राख दिसते त्याच्यावरती. पण त्यात प्रज्वलित काय करतो, पण त्याच्यामध्ये अग्नी असतो खाली. तसा त्याला प्रज्वलित करून याजक यज्ञ करतात. पण आता जेव्हा यज्ञ करायचं परत काय करतात ते याजक, त्या अग्नीला काय करायचं? प्रकट करायचं आणि परत यज्ञ करायचा. तसं लक्षात आलं का तुमच्या? इस्तो असतो त्या, थोडक्यात आपल्या भाषेमध्ये काय, ते होमकुंडामध्ये इस्तो रूपाने राहिलेला अग्नी. आता यज्ञ होऊन गेलेला आहे, पण आता जो होऊन गेल्यानंतर काय होतं, तो जो अग्नी तो विस्तो रूपामध्ये राहतो. आणि परत आता यज्ञाला याच्या काळात परत यज्ञ करायचा आहे, मग त्याने काय करायचा? परत त्याच्यामध्ये काय करायचं? परत आवते द्यायच्या, आणि तो पहिला असणारा विस्तो रूपाने असणारा अग्नी, त्या अग्नीतून परत अग्नी प्रकट करायचा. तसं जो पसका भावो जीवी,
त्या स्त्रिया ते उपजवी पूर्वोत्तर अशुचित्व आघवे जळून हवी सेवितू उपासकाच्या मनात जो भाव असतो तो श्रेयस्कल फल अग्नी त्याला देतो. मग त्या अग्नी प्रकट केल्यानंतर जो उपाशाचं यज्ञ करणार असतो ना, त्याची जी इच्छा असते त्या इच्छेप्रमाणे या अग्नी त्याला फळ देत असतो. तसं भविष्य ग्रहण करून सर्व पापाचे ग्रहण करतो. बघा, तर साधुरूपी जो अग्नी यज्ञ कुंड तो काय करतो, त्या साधकाचं सगळं पापाचं ग्रहण करून घेतो आणि त्याला नाश करून टाकतो त्या पापांचा. तैशीचे योगियांची लीळा भाविका प्रकट दिशे डोळा एका गुप्तचे होऊन ठेला न दिशे बाईला सर्वथा. योग्याची लीला ही लोकांच्या अशी दृष्टीच पडते. बघा, जो साधू असतो ना त्या साधूची ते योग्यांची लीला जी असते ना ती कशी लोकांना अशी दिसते. तो कित्येक लोकांना सापडतच नाही, गुप्तपणे वावरत असतो, दिसतच नाही. ते साधू ओळखूच येत नाही. राथो मूर्खावत जगा माझी जगात पिशाचे अंतरी शहाणा सदा ब्रह्मी जाणा निमग्न तो सदा जायसा मकरंद अंतर्भाये भेद वेगाळले. असा राहतो साधू. येशियाच्या ही ठाई भाव बळे भाविक पाही अर्पिते जे जे काही तेने मोक्ष पाही मुमुक्षा. पण भाविक लोक तिथेही त्याचे दर्शन घ्यायला जातात. बघा, कुठेतरी दरी कोपऱ्यामध्ये जाऊन बसला ना तर जे भाविक असतात ना, ज्याचा विश्वास असतो ना, ते काय करतात, तिथं सुद्धा दर्शन घ्यायला जातात व सर्व काही त्याला अर्पण करतात. सर्वस्व जीव रूपाने जीव त्याला समर्पित करून टाकतात. सगळं जीवाच्या रूपाने देहाच्या संबंध जेवढं काय आहे ना सगळं त्याला समर्पित करतात आणि त्यामुळे त्या मुमुक्षांना मोक्ष मिळतो. म्हणजे साधूला काय दिलं पाहिजे, आपण सगळं सर्वस्व दिलं पाहिजे. आपण तेवढंच देत नाही, त्याला जीव दिला पाहिजे ना आपला. पहिला काय दिला पाहिजे साधूला, जीव दिला पाहिजे ना. आपण तो जीवच देत नाही. सर्वस्व देणं म्हणजे काय, जीव देणं. तुमचे ऐश्वर्य देणं नाही, जीव देणं. साधूला काय लागतो, जीव लागतो. आपण तो देत नाही, बाकी सगळं द्यायला तयार आहोत. पैसा देऊ आपण का नाही, धनधान्य देऊ, सगळे ज्या जगातातले जेवढे काही भोग येतात तेवढे सगळे देऊ, पण जीव मात्र कोणी द्यायला तयार होत नाही. पण ज्याने दिला ना तो काय झाला, त्याला मोक्षच मिळाला. ते पडताचे योग्यांच्या मुखी संचित क्रियामान असं की जाळून या एकाएकी करे सुखी निजपदी. बघा, आता त्यांनी दिलेले सर्व योगांचे ग्रहण त्या योग्याने ग्रहण केले. मुमुक्षाने जेवढे काही दिले ना ते सगळं त्या योग्याने म्हणजे कुणी केलं, त्या साधूने ग्रहण केलं. आणि देणाराचे संचित, बघा त्यांनी काय केलं, देणारा जो आहे ना संचित क्रियामान कर्म म्हणजे जे प्रारब्ध आहे त्याचं सगळं तो जाळून टाकतो. त्यांना आत्मपद देऊन सुखी करतो. म्हणजे आता पण हे जन्माचे झालेलं आहे त्याचं सगळं जाळून टाकतो आणि त्याला आत्मस्वरूपाशी एकरूप करून टाकतो. मग तुम्ही म्हणताना मग सगळं जाळून गेलं म्हणल्यावर मग त्याला ते सुख दुःख कसं काय भोगतो, ते मागचं असतं शिल्लक राहिलेलं, ते भोगायला आलेला ना तेवढं त्याला भोगावं लागेल. पण आता तिथपर्यंत येईपर्यंत जेवढं घडलं ना त्याच्याकडनं तेवढं मात्र सगळं नष्ट होतं. आता त्याला तिथून पुढे जे पण काढणार आहे ना ते पण त्याला फळ देत नाही. फक्त मागले जे काढलेलं असतं ना तेवढं तर असतं भोगायला राहिलेलं. आणि काही अग्नीचे लक्षण राया तुझं मी सांगेन जाण जेणे सगुण आणि निर्गुण दिशे समान समसाम्य. हे राजा, अरे ज्यामुळे सगुण आणि निर्गुण दोन्ही समसमंज अनुभवला येतात ते असं असताना अग्नीचे आणखी एक लक्षण तुला मी सांगतो. एक ते सांगू आपण ते आता उद्या बघू. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.